फॉलोअर्स से गुजारिश करूंगा कि आप बीसी न्यूज इंडिया को लाइक करें, सब्सक्राइब करें, उससे जुड़े और शेख जुबैर की ताकत बने बीसी न्यूज इंडिया। हे बघा, निवडणुका आल्यानंतर कोणी आमच्याकडे येईल, कोणी त्यांच्याकडे जाईल, ये तो चलता है भाई। बस में टिकट नहीं मिला तो दूसरे बस में बैठते हैं, तसं चालतंय। संजय राऊत भेटायला मला जळगाव जिल्हा आता त्यांचं काम आहे। जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये सरसेनापती जे बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना प्रमुख यायचे आणि जळगावचं नाव घ्यायचे, त्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेना कुठे आहे हे बघायला संजय राऊत उद्या येत आहेत। किती जागा लढतात हे मला माहित नाहीये। भाऊ, जळगाव ग्रामीणचा उमेदवार अद्यापही उभा ठाचा ठरलेला नाही। भाऊ, आपण या ठिकाणी बोलला होता, हे त्यांच्या पक्षाचा विषय आहे। त्यांनी काय करावं काय नाही करावं हा त्यांचा विषय आहे, पण मी जे बोललो आहे ते मागच्या काळात सत्य। भाऊ, एक चर्चा आहे की देवकर आप्पा जे आहेत ते शिवसेनेच्या मार्गावरती आहेत आणि त्यांच्या त्या शिवसेनेच्या मार्गावरून जळगाव ग्रामीणमध्ये ते कुठे विरोधात उभे राहतात। मला गद्दार म्हणणाऱ्या लोकांनी आता गद्दारी करावी, मला आनंद आहे। काही लोक मलाच गद्दार म्हणत होते, आता तिकीट मिलने के लिए काही लोग पक्षांतर करेंगे तो उनको क्या साधू बोलेंगे? हाँ, ठीक है। आयात केलेला उमेदवार उभा करावा लागेल, बाकीच केलेला आहे ते होणार। अरे गल्ला होता, वापरता नाही आला, ते दाढीवाल्या एकनाथ शिंदेने वापरलाय, देवेंद्रजींनी वापरला, अजितदादांनी वापरलाय। महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा। एवढे महामंडळ जे समाजाची होती ती करण्याची अक्कल कधी यांना आली नाही। सांगायचा अर्थ असा आहे की जे करतायत, एक मुख्यमंत्री आहे की जो 2 वर्षामध्ये 14 वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये आला, रेकॉर्ड आहे हे, आणि 15 वेळेस 8 तारखेला येत आहेत। हे सांगायचा अर्थ असा आहे की काम करणारा मुख्यमंत्री आहे, काम करणारी उपमुख्यमंत्री आहे, घर 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 फिरणारा मुख्यमंत्री आमचा। त्यामुळे जलते आहे सब लोग उसपे। हे मला माहित नाही, मला जे माहिती शिवसेना